नमस्कार, मी किरण कुमार जनार्दन थोरात. पत्रकारितेतून थेट संवाद साधणारे न्यूज नेटवर्क, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा वार्ता, गुन्हेगारी बातमीसाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आज आपल्या दीपक स्मृती हॉस्पिटलला 25 वर्ष पूर्ण झाले आणि ह्याचं औचित्य साधून आपण ह्या ठिकाणी आपल्याला सर्वच शहापूर तालुक्यातील जे नागरिक आहेत, जे ग्रामस्थ आहेत, ते आपल्याला येऊन शुभेच्छा देत आहेत. आणि आपली जी 25 वर्षाची जी कारकीर्द आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलेली आहे. तर आपण ज्या शहापूर तालुक्यातील ज्या सर्वसाधारण रुग्णांना, त्या शहापूर तालुक्याला जो एक अतिशय चांगल्या पद्धतीचा डॉक्टर लाभला आणि आपली जी 25 वर्षाची जी कारकीर्द आहे अतिशय चांगल्या पद्धतीने गेली, तर आपण थोडक्यात आपलं या संबंधित मनोगत व्यक्त. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, तसेच या महाराष्ट्राच्या पावन धरतीत जन्माला आलेले सर्व महापुरुष व स्त्री यांचे पुण्यस्मरण करून मी माझे मनोगत व्यक्त करतो. मी प्रथम तर या शहापूर तालुक्यातील सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडनं आरोग्याची सेवा उपलब्ध करून दिली. तसेच या रुग्णालयात जे डॉक्टर आमच्या मदतीला होते व आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो. मी ज्यावेळेस त्यावेळेस शहापूर तालुका एवढा प्रगत नव्हता, परंतु तरीही देखील लोक आमच्यावर विश्वास ठेवून थोडंफार काही आर्थिक अडचण सांगून उपचार घेत होते. मी देखील त्यांना मदत करतो. आता बरीचशी प्रगती झाली आहे, बरेचसे डॉक्टर शहापूरमध्ये आले, तरीही रुग्ण आमच्यावर विश्वास ठेवून आज देखील आमची सेवा घेत असतात. त्याबद्दल मी त्याचे खरं तर आभार मानतो. सर आजपर्यंत आपण जी सेवा दिली यापुढे देखील, आणि आपण दोन्ही उभयंत आपण रोगतज्ञ म्हणून काम पाहिलं आणि आपल्या पत्नी ज्या नेत्रचिकित्सक आहेत यांच्या कडून देखील अतिशय रुग्णांना चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळालेली आहे. यापुढे पण देखील आपली सेवा कशी असेल हे यापुढे जितकं शक्य होईल, कारण आता माझं वय 62, पत्नी 57, यापुढे जोपर्यंत शरीर चालेल, हातपाय आणतील, तोपर्यंत नक्की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शहापूरच्या सेवेत राहू. म्हणजे आपण शहापूरच्या सर्वसामान्य तिथले गोर गरीब आदिवासींच्या सेवेसाठी कटिबद्ध आहात. शेवटच्या श्वासापर्यंत. धन्यवाद सर.